दिल्लीत मोदी, शहा, तटकरे, सुप्रिया सुळे एका आठवड्यात इतक्या गुप्त भेटी का झाल्या? पडद्यावर सगळे विलिनीकरण नाकारतायत, पण पडद्यामागे महाराष्ट्राच्या राजकारणाचा सर्वात मोठा गेम सुरू आहे का? दोन्ही राष्ट्रवादी खरंच एक होणार आहेत का, की हा आणखी एका मोठ्या राजकीय खेळीचा ट्रेलर आहे? पुढच्या काही मिनिटात आपण पडद्यामागचं संपूर्ण गणित समजून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय मराठी मंडळी. गेल्या काही दिवसात दिल्लीत झालेल्या काही भेटींनी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे. आधी खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर अवघ्या 24 तासात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनीही मोदींची भेट घेतली होती. त्यानंतर सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनवणे हेही अमित शहा यांच्या भेटीसाठी पोहोचले. वरकरणी या सगळ्या भेटी वेगवेगळ्या कारणांसाठी असल्याचं सांगितलं जात असलं तरी इतक्या मोठ्या नेत्यांच्या सलग भेटींमुळे पुन्हा एकदा एकच प्रश्न चर्चेत आलाय. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे का? यामागचं पहिलं कारण म्हणजे दिल्लीतील बदललेलं राजकीय वातावरण. गेल्या महिनाभरापासून विद्यार्थी आंदोलनामुळे केंद्र सरकारचं पूर्ण लक्ष त्या प्रश्नाकडे होतं. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि महाराष्ट्रातील राजकीय निर्णय काही काळ बाजूला पडल्याचं बोललं जात होतं. आता वातावरण काहीसं शांत झाल्यानंतर पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार आणि महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर चर्चा सुरू झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. याआधी मुंबईतील वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील यांची स्वतंत्र चर्चा झाली होती. त्यावेळीही विलिनीकरणाच्या चर्चांना मोठं बळ मिळालं होतं, पण त्यानंतर दिल्लीतील घडामोडींमुळे हा विषय मागे पडला. आता पुन्हा दिल्लीत बैठका सुरू झाल्यामुळे या चर्चांनी वेग घेतलाय. मात्र सर्वात मोठा प्रश्न आहे, विलिनीकरण झालं तर नेतृत्व कोणाकडे जाणार? हाच खरा पेच आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही गटांमधील कटुता कमी झाल्याचं अनेकदा बोललं गेलं. स्वतः शरद पवार यांनीही अजित पवार यांची दोन्ही गट पुन्हा एकत्र यावेत अशी इच्छा होती असा दावा केला होता. पण आजही नेतृत्वाच्या मुद्द्यावर दोन्ही बाजूंमध्ये एकमत झालेलं दिसत नाही. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे विलिनीकरणाच्या प्रस्तावाबाबत सावध भूमिका घेत आहेत. दुसरीकडे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्यास फारसा विरोध नसल्याचं बोललं जातं. काही जाणकारांच्या मते पक्षातील सध्याच्या निर्णय प्रक्रियेमुळे काही वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजीही आहे. त्यामुळे पडद्यामागे वेगवेगळ्या पातळीवर चर्चा सुरू असल्याचा दावा केला जातोय. दुसरीकडे भाजपचंही गणित वेगळं आहे. काही राजकीय विश्लेषकांच्या मते जर राष्ट्रवादीने राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी व्हायचं असेल तर दोन्ही गट एकत्र येणं हा अधिक सोयीचा पर्याय ठरू शकतो. कारण स्वतंत्र गटांना सामावून घेण्यापेक्षा एकत्रित पक्षासोबत राजकीय व्यवहार करणं भाजपसाठी अधिक सोपं ठरू शकतं. मात्र या दाव्याला अधिकृत दुजोरा कोणीही दिलेला नाही. या सर्व चर्चांमध्ये आणखी एक गोष्ट लक्षवेधी ठरते, शरद पवारांची भूमिका. बारामतीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा पूर्णपणे निरर्थक आहेत. रोहित पवार यांनीही त्याच भूमिकेची पुनरावृत्ती केली. पण राजकारणात शरद पवार यांची शैली सर्वश्रुत आहे. ते अनेक पर्याय खुले ठेवतात आणि अंतिम निर्णय योग्य वेळीच जाहीर करतात. त्यामुळे त्यांच्या एका विधानावर अंतिम निष्कर्ष काढणं अनेकांना धाडसाचं वाटत नाही. तसंच सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनवणे यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी ही भेट होती असं स्पष्टीकरण देण्यात आलं. ते स्पष्टीकरण स्वीकारलं तरीही सलग काही दिवसात एवढ्या मोठ्या नेत्यांच्या भेटी केवळ योगायोग आहेत का, असा प्रश्न अनेक राजकीय विश्लेषक उपस्थित करतायत. यातून एक गोष्ट मात्र स्पष्ट दिसते, महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा मोठ्या वळणावर उभं आहे. विलिनीकरण होईल की नाही? राष्ट्रवादी एनडीएत जाईल की महाविकास आघाडीतच राहील की पुन्हा एखादा नवा राजकीय फॉर्म्युला समोर येईल? याचं उत्तर अजून कोणाकडेही नाही. पण दिल्लीतील वाढलेल्या भेटीगाठी आणि महाराष्ट्रातील वाढलेल्या चर्चांमुळे पडद्यामागे काहीतरी मोठं शिजत असल्याची भावना नक्कीच निर्माण झालीय. राजकारणात कायमचा मित्र नसतो आणि कायमचा शत्रूही नसतो. त्यामुळे आज ज्या शक्यतांना नकार दिला जातोय त्या उद्या वास्तवातही उतरू शकतात. आता खरोखर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, की या फक्त राजकीय अफवा आहेत?
तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचं असंच सखोल विश्लेषण पाहण्यासाठी मराठी मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.